शिंदे साहेबांनी ही सेवा गेली अनेक वर्षापासून केली आहे। हीच सेवा पुढे घेऊन जाण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी चालू ठेवलेलं आहे। त्यांच्याच एक कामामध्ये आम्ही कुठेतरी जॉईन होऊन ही लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामधून ज्या काही समस्या सोडवता येतील आमच्या दृष्टीने आज आम्ही टीमवर बसून शिंदे साहेब बसले, तिथले आहेत, प्रोजेक्टर आहेत, आमचे अवसर महापालिकेचे अधिकारी आहेत, रेखा मिरजकर आहेत आणि शैलेश आहेत शिंदे, असे आम्ही एकत्र टीमवर्क करून बसलेलो आहोत। कारण पुढच्या काही बरेच जण आमचे जे काही सहकारी असे जॉईन होतात, बिरजे वहिनी जे विगे साहेबांच्या काळात काम केले त्या देखील पुढच्या मंगळवारपासून आणि बुधवारपासून या टीममध्ये सामील होऊन लोकांचे प्रश्न ऐकणार। आमचं एकच उद्दिष्ट आहे की नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतो। यामध्ये जसं आता मी म्हटलं की हे आमच्या पद्धतीने सोडवणार येतील तेवढे प्रश्न आम्ही सोडवणार। एखादी प्रश्न असेल ते उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख शिंदे साहेब यांना सांगून काय प्रश्न सोडवायचे ते त्यांच्याकडनं सोडवणार। 2 खासदार आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, त्याच्यानंतर नरेश मस्के यांच्याकडनं काही प्रश्न सोडवणार आहोत। त्यानंतर आपले पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्याकडनं काही मदत करायची ते प्रश्न सोडवणार। असे एकंदरीत आपण गेल्या मंगळवारी आतापासून आपण पाहिलं असेल की नागरिकांचे प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न आम्ही आज ऐकलेले आहेत। त्याच्यामधलं काही प्रश्न महापालिकेने काही बिल्डरनी काही लोकांचे पैसे घेतले ते आतापर्यंत मिळालेले नाहीत, तर तशा प्रकारचे आपण प्रश्न सोडवण्याचे नक्की त्याच्यात आज त्याच्यातून कमीत कमी मॅक्झिमम प्रश्न सुटतील असं एकंदरीत आल्या तक्रारी आल्या त्याच्यावरनं दिसतं। फक्त लोकांचं ऐकण्यासाठी आपण कोणीतरी यावं आणि तशा प्रकारची सूचना आम्हाला शिंदे साहेबांची आहे किंवा आमचे सर्व टीम आहे, काही वरिष्ठ मंडळी जे शिवसेनेचे खऱ्या अर्थाने पडद्यामागचे त्यांनी सूचना केली की शिंदे साहेबांच्या ऑफिसला अशा प्रकारच्या तक्रारी आपण ऐका नक्की त्याच्यातून काही प्रश्न शिंदे साहेबांनी फोन केला तर ते सुटतील। आज त्याच माध्यमातून आपण ह्या ठिकाणी बसलो। गुरुवारी आपण महापालिकेचे काही प्रश्न त्या ठिकाणी बसलो।